सुप्रभात मित्रांनो. भरपूर दिवसांनी गाठभेट होते ना. लास्ट आपण बावली डॅमच्या व्हिडिओमध्ये भेटलो होतो. त्याच्यानंतर आज पण अशीच एक शॉर्ट ट्रिप आहे. गेअर्स वगैरे नाही घातलेत, फक्त फ्रेंडसोबत चालले आहे. समोर जी गाडी दिसते ते थंबनेलवर तुम्हाला कळत असेल आम्ही कुठे चाललो आहे. 2 ठिकाणे आहेत आजचे. बघूया कशी कवर होत आहेत. रिलॅक्समध्ये आहेत. आता वाजले 8:30 आहेत. डॉगेज बाय. आता बघू इथे तर आता नाश्ता करूया आणि मग निघू. आज रायडिंग जॅकेट नाही तर असं वेगळं वाटतं यार. ग्लव्स फक्त घालून. पण काय पण असू दे, आपली बाईक आहे ना, रस्त्याने जाते ना, लोक अटेन्शन भरपूर देतात. थोडं वेगळं दिसते गाडी ना. आणि आता पाऊस नाही आहे ना, तर थोडं रिलॅक्समध्ये आहे जे ट्रॅव्हल करू शकतो. नाहीतर ते कसं, मेन काय आहे, पडलं तर कंटिन्यू पडू दे असं आहे. म्हणजे कसं, जरा पावसाळा आला की कसं थंडगार वातावरण असतं. आवडतं, पाऊस आवडतो नाही, नो डाऊट. पण ते ना, रेनकोट घाला परत काढा, ते नाही आवडत. भरपूर दिवसांनी एका नवीन ट्रिपची सुरुवात होते आणि हे प्रत्येक महिन्याला एक व्हिडिओ तरी येणार. कारण हे मला तर काढायचे भरपूर आहे, तरी पण फिरायचे जे आहेत ना, एक तर येणार. कारण असं ठरलेलं आहे की आपण एक ना एक तरी स्पॉट महिन्यातला कुठंतरी करायचा. फरक खूप पडतो आयुष्यामध्ये, माहिती आहे त्याने. इवन तुम्ही सोलो जरी कुठे गेलात ना, तरी खूप फरक पडतो. पण जाणं इम्पॉर्टंट आहे यार. माणसं वीक डेजमध्ये असं होतं ना, असं बॉडी थकले, काम करून बॉडी थकले, कुठे जायचं. आणि असं बाहेर कुठे गेलं की असं रिलॅक्स, मन मोकळं असं वाटतं. आयुष्य तसंच आहे रे. जसं आपण घडवू तसं आहे. हो, कधीच झाला, मोठा झाला तर रस्ता. पण याची नाही, तिकडून येणारे खालून आहेत ना, ब्रिज खाली आहे. पण बरं केलं केलं ते. वेळ नॉईज येतोय का? आता येतोय कसा? हां, क्लिअर येतोय का आता व्हॉइस? मी सुद्धा त्या गाडीवर भरपूर सारे मॉडिफिकेशन केलेले आहेत आणि याची एक स्पेसिफिक व्हिडिओ मी लवकरच काढणार आहे. अपाचीवर स्पेसिफिक मॉडिफिकेशन केलेल्यावर. सरप्राईज. एक प्रोफेशनल रायडर असा कधीच चालवत नाही गाडी. कधीच नाही चालवणार सर. भले त्याला किती लेट होते, पण तो असा गाडी नाही चालवणार कधी. छपरी मिरर नाही बघणार, काय नाही. फक्त आपली गाडी दिसते टाकायची, अजून येतोय कोण, नाही येतोय, काही नाही बघत. भरपूर सारे प्लॅन मला करायचे आहेत. ते रोज व्हिडिओ बघतो, इथे जायचं तिथे जायचं लांब. पण 2 गोष्टींचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. 2 गोष्टी मूलभूत गरजा. त्या म्हणजे एक तर पैसा आणि दुसरं सुट्टी. हेच भेटत नाही आहे. सुट्टी भेटत नाही आहे, पैसा नाही आहे. ठीक आहे, चला तोपर्यंत मी कशाला बडबड करतो, एवढी पुढे जाऊन बोलूच.
गावातले रस्ते, ट्रक्स, हे इथून सगळे ह्याला जात असणार आहेत नाशिकवाल्या रोडला जॉईन करायला. हा इथून तिथे घोडबंदर क्रॉस करून हे जाण्यापेक्षा हे यांना बरं वाटतं म्हणून सगळे ट्रक इथून घालत असतील. धूळ, नुसती धूळ उडवली, नुसती धूळ. हा असा काही आहे डॅम. आता इथे पुढे एक व्हिडिओ शूट करते ती. तिला सांगितलं बायकोला व्हिडिओ शूट कर, थोडंसं साईडलिंग करायची आहे मला. 2 वर आहे ना. दुःखाचा जंगलातले रस्ते. यस, अशा अनएक्सप्लोर ठिकाणी जायचं असेल तर असेच रस्ते घ्यायला लागतात. आधी गावातल्यांना विचारा, देन मग. ही मेहनत बघा, व्ह्यूसाठीची मेहनत. असं काहीतरी परिसर आहे. सुंदर आहे बघा, आतमध्ये जा पुढे पुढे थोडंसं. ते तिथे शिव सांग जरा, चांगली बुद्धी दे. विनायकला चांगली बुद्धी दे. मला चांगली बुद्धी आम्हाला. हे असं काही गार्डनचा परिसर आहे. ते खूप सुंदर गेलेलं आहे. हे जे पूर्ण चारी साईडला तुम्ही बघताय ना, हे सगळे त्यांची महाराजांची प्रत्येक पायरीवर जे काही त्यांच्या आयुष्यात घडलेलं आहे ते सगळं इथे दिलेलं आहे. हे फोटो आणि त्याच्याखाली अशी माहिती, असे पूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये पूर्ण चारी साईडला सांगितलेलं आहे.